ही वस्तुस्थिती त्यांना लक्षात आणून देणार आहात? हे बघा, माझी त्यांची फोनवर बोलणं चर्चा झाली होती. ओके. तिकडे जायच्या अगोदर, कुठं जायच्या अगोदर, विशाळगडला जायच्या अगोदर माझी त्यांची चर्चा झाली होती. त्यांनी मला सांगितलं की आपण एक मीटिंग घेऊ. कोणी मीटिंग याची? जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, स्वतः छत्रपती ॲज खासदार म्हणून, आणि मी. तर मी त्यांना एक विनंती केली की हा विषय तुमच्या लेवलचा किंबहुना जिल्हाधिकाऱ्यांच्या लेवलचा हा विषय नाही आहे, हा इथं विषय सुटू शकत नाही. ओके. आणि म्हणून मग ते म्हटले मग मुख्यमंत्र्यांच्या लेवलला सुटू शकेल का? मी म्हटलं निश्चित सुटू शकतो. तुम्ही मुख्यमंत्र्यांची आणि नुसतं मुख्यमंत्री चालणार नाहीत, मला गृहमंत्री सुद्धा लागतील, कारण का ते सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत, ते सुद्धा या मिटिंगला लागतील. तुम्ही मिटिंगची जबाबदारी घ्या आणि सांगा. मग त्यांनी ती जबाबदारी घेतली. मी मिटिंग लावायला लावतो म्हटली. मी वाट पाहिली आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत ती काही मिटिंग घडली नाही. खासदारांनी पुढाकार घेऊन सुद्धा नाही झाली. खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मला हा शब्द दिला होता की मी मिटिंग लावतो, आमच्या मिटिंग नसेल ना तिकडे मिटिंग लावतो. मग त्यांनी काय सूचना दिल्या जिल्हाधिकाऱ्यांना, काय सूचना दिल्या जिल्हा पोलीस प्रमुखांना, ते मला कल्पना नाही. इथपर्यंत आमची चर्चा झाली. पण त्याचा अर्थ असा होतो की खासदार शाहू महाराज हे महाविकास आघाडीतर्फे निवडून आलेले आहेत, त्यांचा एक पॉलिटिकल स्टँड आहे. त्यांना कदाचित तुम्ही लक्षात आणून दिलेली वस्तुस्थिती माहिती सुद्धा आहे, मान्य सुद्धा असेल खासगीमध्ये, आय रिअली डोंट नो. पण आता जी राजकीय भूमिका आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती, जर आपण आता काही स्टँड नाही घेतला तर ते कदाचित महाविकास आघाडीला अडचणीचं ठरू शकतं, म्हणून असं बोलतायत मी खासदार. त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही. पण ते नेहमी त्यांना सुद्धा एक मनात एक ते नेहमी बोलून दाखवतात. ती परिस्थिती खरी आहे की ते सुद्धा शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या विचाराने चालतात. आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जो समतेचा विचार दिला, त्या विचारात या सगळ्या गोष्टी घडल्यामुळं हे त्यांना वेदना आहे. राईट. पण हे होत असताना मी सुद्धा त्या अनेक गोष्टी समर्थन करत नाही. पण ह्याच्यामुळे माझी भूमिका ही निषेधार्थ आहे, तर हे मला हे पटत नाही.